मित्रांनो, आज आपण हक्काने जी रविवारची सुट्टी घेतो ना, तिचा पाया भारताच्या पहिल्या कापड गिरणीने रचला होता. आणि तिचं नाव होतं द बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग मिल. या मागची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. चला जाणून घेऊया. गोष्ट सुरू होते 1854च्या सुमारास. त्या काळात गोऱ्या साहेबांची भारतात एक वेगळीच लुटमार सुरू होती. हे इंग्रज आपल्या देशातला सगळा कापूस अगदी कवडी मोलाने विकत घ्यायचे. तो जहाजात भरून थेट इंग्लंडला पाठवायचे आणि तिथे कापड बनवायचे आणि तेच कपडे पुन्हा भारतात आणून आपल्याला महागड्या किमतीत विकायचे. कष्ट आपले, कापूस आपला, पण सराईत नफा मात्र इंग्रजांचा. हा अन्याय मुंबईतल्या एका स्वाभिमानी पारशी माणसाला सहन झाला नाही. त्यांचं नाव होतं कावजी नानाभाई दावर. त्यांनी विचार केला आणि ठरवलं, जर कापूस आपल्या मातीत पिकतो तर कपडा बनवणारी गिरणी सुद्धा आपल्याच मातीत उभी राहणार. आणि 7 जुलै 1854 रोजी एक ऐतिहासिक दिवस उजाडला. कावजी नानाभाई दावर यांनी मुंबईतल्या ताडदेव भागात बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग मिलची स्थापना केली आणि भारताची पहिली आधुनिक कापड गिरणी प्रत्यक्षात सुरू झाली. हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा औद्योगिक चमत्कार होता. या मिलच्या अभूतपूर्व यशानंतर मुंबईत गिरण्यांचं जणू जारच पसरलं. मुंबईला मँचेस्टर ऑफ द ईस्ट अशी नवीन ओळख मिळाली आणि याच पहिल्या कंपनीमुळे मुंबई एका रात्रीत भारताची आर्थिक राजधानी बनली. यातच 1861 मध्ये अमेरिकेत अंतर्गत युद्ध सुरू झाल्यामुळे ब्रिटनला तिथून मिळणारा कापूस बंद झाला. आता संपूर्ण जगाची नजर मुंबईच्या कापूस बाजारावर खिळली होती. मुंबईच्या गिरण्यांना यामुळे इतका अफाट नफा झाला की मुंबईत खऱ्या अर्थाने पैशांचा पाऊस पडू लागला आणि रात्रीतून शेकडो नवे कोट्याधीश तयार झाले. पण मित्रांनो, या अथांग वैभवाच्या मागे एक अतिशय वेदनादायी बाजू लपलेली होती. गावाकडची शेती सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेला लाखो गरीब कामगार या गिरण्यांमध्ये अहोरात्र खपायचा. कामगारांना दिवसातून 14 तास कसलीही सुट्टी न घेता जनावरांसारखं काम करावं लागायचं. ना आरोग्याची सोय, ना हक्काची विश्रांती. आणि या कामगारांच्या अंधारमय आयुष्यात मसिहा बनून एंट्री झाली एका वादळाची. त्यांचं नाव होतं नारायण मेघाजी लोखंडे. हे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे अत्यंत खंदे कार्यकर्ते होते. कामगारांचे हे हाल पाहून नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांना एकत्र केलं आणि भारताची पहिली कामगार संघटना सुरू केली. त्याचं नाव होतं बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. त्यांनी इंग्रज सरकार आणि त्या क्रूर गिरणी मालकांविरुद्ध एक ऐतिहासिक बंड पुकारला. आठवड्यातून किमान एक दिवस म्हणजेच रविवारी विश्रांती मिळालीच पाहिजे आणि दुपारच्या जेवणासाठी किमान अर्ध्या तासाची सुट्टी मिळाली पाहिजे. या हक्कासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला, मोर्चे काढले. अखेर त्यांच्या या धगधगत्या लढ्यापुढे 10 जून 1890 रोजी ब्रिटिश सरकारला गुडघे टेकावेच लागले आणि भारतातील कामगारांना अधिकृतपणे हक्काची रविवारची सुट्टी मंजूर झाली. पुढे काळाच्या ओघात आणि 1982च्या मोठ्या संपाने मुंबईतील या गिरण्यांचा काळा धूर कायमचा शांत झाला. आज त्याच गिरण्यांच्या जागी मुंबईत मोठमोठे मॉल्स आणि कॉर्पोरेट ऑफिसेस उभी राहिली आहेत. पण आजचा हा झगमगाट आणि आपल्या हक्काच्या सुट्टीचा पाया याच पहिल्या गिरणीने आणि तिथल्या कामगारांच्या घामाने रचला होता. हे आपण कधीच विसरता कामा नये. तर मंडळी, मुंबईच्या गिरणी कामगारांचा आणि आपल्या रविवारच्या सुट्टीचा हा खरा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.